तुम्ही मग सर्व प्रकारची चाट खाऊन थकलात का मग? तर ही चाट खाऊन बघा, एकदम छान अशी कॉर्न चाट इतकी मस्त झालेली आहे ना. ही चाट आईच्या पद्धतीची आहे. तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि एक लाईक करा. तुम्हाला आपोआप कळेल की ही चाट कशी झाली होती. तर चला मग बघूया आईचा हा व्हिडिओ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कशा आहात मग सर्वजण? मस्त मजेतच असाल. तर आता तुम्ही म्हणताल हे काय नवीन? तर काही नाही, मक्का आता सध्या बाजारामध्ये स्वीटकॉर्न इतका येत आहे ना. तर ह्या पहिला आपला तो मक्का होता तो तेवढा तितका टेस्टी लागत होता, पण तितका नाही. तर हे स्वीटकॉर्न खूप आवडते आमच्या घरामध्ये. तर बाजारात गेले होते तर आणलेले आहेत स्वीटकॉर्न. तर आता ह्यांना आपण छानपैकी आई ह्याचं चाट करून दाखवणार आहे मस्तपैकी. तर हे बघा, असे मक्के आपण छान वरचं हे काढून घ्यायचं आणि अशी चाकूनं हे बघा असं काढून घ्यायचं. एक एक बोटा नकानं काढायला खूप उशीर लागते, त्यामुळे असं चिरून घ्यायचं खूप छान पद्धतीनं. छानपैकी मी यांना असं काढून घेतलेलं आहे वरचं सालपट, असं ठेवायचं आणि चाकूनं चिरून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. हे बघा असं. कोणी कोणी ह्याला काय करतात, ह्यालाच एकातून दोन करून उकडून घेतात कुकरमधून. पण तुम्हाला मी सोपी ट्रिक दाखवते. हे बघा अशा प्रकारे. हे बघा असं काढून घ्यायचं बस. आणि मस्तपैकी आता काय करायचं, ह्याची चाट आपण हे जमा झालं ना सर्व भरपूर ह्याची चाट बनवूया. इतके निघालेले आहेत. आता आपण मस्तपैकी घेऊया. आई तुम्हाला याचं मस्तपैकी कॉर्न चाट किती छान पद्धतीनं एकदम गावरान पद्धतीनं करून दाखवणार आहे. घरच्या घरी मुलं इतकं आवडीनं खातील. संडे सॅटर्डेला ना सांगूच नका, पुन्हा पुन्हा कर म्हणतील तुम्हाला. अशी चाट मस्त होते. मस्त पाणी आदण ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कॉर्न घालून टाकून देऊया. म्हटलं तर कॉर्न टाकून देऊया. छानपैकी उकळून घेऊया आपण मक्का. बघा मक्का आपण चिरून घेतलेला छानपैकी आता ह्याच्यामध्ये टाकूया. साधं उगं थोडंसं एक 5-7 मिनिट उकळी येऊ द्यायची याला आणि मग मस्तपैकी काढून घेऊया. आपल्याला चाट करण्यासाठी रेडी होते. मग पचायला हलकं जावं म्हणून हे असं उकळून घ्यायचं पाण्यामध्ये. चाट आपण जेव्हा बाजारात जातो पाऊस पडते वेळेस, स्ट्रीट फूड म्हणून जे असते की नाही, तिथं भंडीवर की नाही 50 रुपयाला ती कुशाचे जे चायचे चहा प्यायचे कप असतात की नाही, तेवढं बरंच देतात. 50-50 रुपयाला इतकं महाग असते पाऊस पडते वेळेस. तर घरामध्ये जर तुम्ही 20-30 रुपयाचे जर मक्के आणलात ना, भरपूर घर सगळे खाऊन टाकतात, इतकं होते. हे बघा अशा प्रकारे छान उकडून घेऊया आणि मग काढून घेऊया. आपण उकडून घेऊया पहिले यांना. मक्का उकडते वेळेस आई म्हणते थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. बघा इथं आपले छान कॉर्न मस्त वाफवून घेतलेले आहेत, बघू शकता. आता ह्याला छान असं जे आपला झारा असतो की नाही त्याच्यानं काढून घ्या. म्हणलं तर तुम्हाला डबल काम होणार नाही. छानपैकी हे बघा अशा प्रकारे काढून मक्का. मग किती मस्त वाफला आहे मक्का की नाही. असं फक्त असं बोटानं चेपलं तरी ते मऊ होत आहेत. वडीलधारी माणसं, लहान मुलं सर्वजण खाऊ शकतात, इतकं छान. किती मस्त कॉर्न वाफलेला आहे. आता आपण ह्याला मस्तपैकी सर्व मीठ मिरचू मसाला काय काय टाकायचं आहे ते आई टाकते बघा. आता तर आपले कॉर्न उकडून घेतलेले आहेत. आता हे बघा कांदा बारीक चिरून घ्यायचा. हाही कांदा ह्याच्यातच टाकायचा. की हा टोमॅटोसुद्धा टाकायचा. एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 कांदे घेतलेले आहेत मी. आता आपलं मध्ये मीठ मिरची पावडर, साधं सोपं जे रूमवर बॅचलर मुलं राहतात ते सुद्धा खाऊ शकतात. मस्तपैकी आपली मिरची पावडर आणि थोडीशी बेडकी मिरची पावडर दोन्ही टाका. छान कलरही येते आणि खायला पण छान लागते. आणि मीठसुद्धा टाकायचं चवीनुसार. आपण थोडं कॉर्नमध्ये टाकलं होतं त्यामुळे बेताने टाका. आता वरून टाकायचं जिरा पावडर, जी आपली ताजी वाटून घेतलेली आहे, भाजून पूड केलेली आहे जिरा पावडर. मस्त होते. लिंबाचा रस हे बघा, बघू शकता मस्त लिंबाचा रस टाका. इतकी छान चटपटीत कॉर्न भेळ होते. आणि भेळ म्हणा चाट म्हणा काही म्हणा, बाहेर पाऊस पडत आहे आणि घरामध्ये इतकी सुंदर चाट, ती घरची स्वच्छ चांगल्या पद्धतीनं केलेली. लहान मुलांना द्या, सर्वांना द्या, खूप आवडीनं खातील. संध्याकाळची जी छोटी भूक असते की नाही त्या वेळेमध्ये द्या तुम्ही लहान मुलांना. खूप छान, इतकं आवडीनं ती बाहेरला आठवणसुद्धा काढणार नाही, तितकी सुंदर होते ही भेळ. पण कोथिंबीर नव्हती, तुम्हाला आवडलं तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता. त्यांना तुम्ही नुसत्या मिठाची सुद्धा करून देऊ शकता. आणि हे कॉर्न इतकं उपयोगी आणि भरपूर राहतं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय राहते ते तुम्ही सांगा मला. कॉर्न खाणं खूप चांगलं बघा शरीरासाठी, एकदम चांगलं कार्बोहायड्रेट राहतं याच्यामध्ये.
आणि तुम्ही खात जावा. हे कॉर्न ताजं ताजं फळांमध्ये आल्यासारखं येतं आहे. टाकू वाटलं तर तुम्हाला जर डाएटवर नसताल तर थोडंसं चांगलं सफोला तेल टाका. म्हणलं तर हे जे टाकलं ना तर खायला पण चटपटीत लागते आणि खूप छान एकदम भेळ लागल्यासारखं लागते. आता आमची आई मस्तपैकी आम्हाला जसं स्ट्रीट फूडवर देतात ना तशा पद्धतीनं देणार आहे. का तर हे बाहेरलं खाणं विसरून जावं म्हणून. तर तुमची आई असं करते का नक्की सांगा. बघा किती मस्त एकदम त्यांनी जसं ते चहाच्या कप्पात देतात नसतं अशा प्लेटामध्ये देतात तशाच पद्धतीनं आई देत आहे. इतकं छान झालेलं आहे. आणखी ह्याच्यावरती तुम्ही लिंबू पिळून घ्या, मीठ मिरची पावडर टाका, काही टाका. आणि हे बघा आता अशा प्रकारे मी आता ह्याच्यावर छानपैकी आणखी थोडंसं लिंबू छान पिळणार आहे. आणि आता बघूया आता आपण छानपैकी कसं लागते. विजयला देऊन बघूया विजय काय म्हणतो आपला. आमचा विजय कॅमेऱ्यासमोर यायला असतो तर आता मीच टेस्ट करते. हे बघा किती मस्त झाली आहे भेळ. मी तुम्हाला जवळून दाखवते. एकदम एक नंबर आईच्या पद्धतीची भेळ आहे. नक्की करून बघा. अरे वा कुरकुरीत एकदम छान आणि असं खूपच छान झाले. आता त्याचे शब्दच नाहीत सांगायला. खूप छान. तुम्ही केल्यानंतरच म्हणताल करा खा. जेव्हा आम्ही रेसिपी करतो तेव्हा तुम्ही ती करून बघता तेव्हा आमची ती रेसिपी कारणी लागते. आणि एक लाईक आणि एक कमेंट नक्की करत जावा. आम्हालाही त्याच्यापासून प्रोत्साहन मिळतो की रेसिपी पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवण्यासाठी. तर आता आम्ही छानपैकी चाट खातो. तुम्ही बघा आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.